आणखी किती दिवस विषयाची परीक्षा करावा असं तुमचं मत? माझ्या कार्यकर्त्याची मी फसगत करू शकत नाही. जय किंवा पराजय होईल, कोणी पाठीत खंजीर खुपसणार नाही. स्वतंत्र लढण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. मागच्या इलेक्शनला युतीमध्ये आम्ही सोमत होतो. नमस्कार, मी राहुल पवार आणि तुम्ही पाहत आहात जळगाव मिरर. काही दिवसांपूर्वीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या. जशा निवडणुका जाहीर झाल्या तशा आपापल्या पक्षांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं. मात्र याआधीच महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी आधीपासूनच झाडल्या जात होत्या. त्यामुळे आधीपासूनच राजकारण तापायला सुरुवात झाली होती. अशातच कार्यकर्त्यांच्या या निवडणुकांमध्ये महायुतीमध्ये या निमित्ताने फुटीचं राजकारण पाहायला मिळालं आणि पहिला श्रीफळ फुटला तो पाचोरा बळगाव मतदारसंघामध्ये. पाचोरा बळगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांनी आपण स्वबळावर लढणार अशी भूमिका जाहीर केली आणि संबंध महाराष्ट्रामध्ये या वक्तव्याची चर्चा झाली. आता आपण जाणून घेऊया मुळात किशोरप्पा पाटील यांची भूमिका काय होती आणि त्यांनी कार्यकर्त्यांसाठी कोणती भूमिका घेतली. त्याच्यामुळे आता मी विषयाची परीक्षा करू शकत नाही. मी विष सहन करू शकलो, पण माझ्या कार्यकर्त्याची मी फसगत करू शकत नाही. मला समोरासमोर लढायला आवडतं. मग एक तर जय किंवा पराजय होईल, पण गद्दारी होणार नाही. कोणी पाठीत खंजीर खुपसणार नाही याची काळजी आता मला घ्यावी लागणार आहे आणि त्या काळजीपोटीच मी स्वतंत्र लढण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. मला खात्री आहे की या मतदारसंघातली जनता, शेतकरी बांधव, शिवसैनिक हा मोठ्या संख्येने माझ्या सोबत आहे. त्याच्यामुळे 100% दोघेही नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समित्यांवर शिवसेनेचाच भगवा फडकेल हे मी छातीटोकपणे या ठिकाणी. आपण किशोरप्पा पाटील यांची भूमिका जाणून घेतली. मात्र यावर चाळीसगावचे आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी पाचोरात जाऊन काय विधान केलं ते आपण जाणून घेऊया. आणि ते म्हणतात की भाजपाने आम्हाला मदतच केली नाही. या गोष्टीचं मला वाईट वाटलं की आपण मागच्या इलेक्शनला युतीमध्ये आम्ही सोमत होतो. या इलेक्शनला अगदी मी तुम्हाला सांगतो, उंबरखेडला आमची जाहीर सभा झाली आणि जाहीर सभेमध्ये विकास तात्या त्या सभेला साक्षीदार होते. मी जाहीर सभेत सांगितलं, ते लोक म्हटले की दादा आम्ही इथं जबाबदारी घेतो, कामं करतो. आणि त्या उंबरखेडच्या संस्थेत मी सांगितलं की तुम्हाला इथं लक्ष घालायची गरज नाहीये, तुम्ही भडगाव पाचोऱ्यात जाऊन लक्ष घाला. किशोरप्पा अडचणीत आहेत, तुम्ही त्यांना मदत केली पाहिजे असा सांगण्याचा दिलदार मित्र हा तुमचा होता. पण कसं असतं की काही लोकांना ते म्हणतात ना की पोलिसांची मैत्री करायची नसते. आम्ही केली तुमच्याशी मैत्री, ठीक आहे, पुढे काय व्हायचं ते होऊ द्या, परंतु मैत्री निभवायचा हा गुण हा काही ठराविक लोकांमध्येच असतो. मी एक निश्चित सांगेल, तुम्ही एक राजकीय नेता चांगले होऊ शकतात, कदाचित उद्या तुमच्या नशिबात काय मला माहिती नाही, पण आयुष्यात कधीही चांगले मित्र तुम्ही आप्पा म्हणून राहू शकले नाही. ही खंत या मित्राला कायम राहिली आहे. आत्ताच आपण किशोरप्पा पाटील यांची भूमिका जाणून घेतली आणि मंगेश चव्हाण यांचं त्यावरचं प्रत्युत्तर जाणून घेतलं. आता आपण 6 महिन्यांपूर्वी आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या आणि किशोरप्पा पाटलांच्या मैत्रीबाबत काय विधान केलं होतं हे आपण जाणून घेऊया. कामातून उत्तर देणार आहोत. किशोरप्पांच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं, ही वस्तुस्थिती आहे की चाळीसगाव शहर आजही पाचोऱ्याच्या काही प्रमाणात मागे आहे. 10 वर्षापासून किशोरप्पांनी सत्तेच्या माध्यमातून शहर खरंच बदलवलेलं आहे. ही वस्तुस्थिती आज नाकारून चालणार नाही, हे मान्य करावी लागेल. उद्या तिथं उमेदवार कोणीही कसं असेल मला माहिती नाही, परंतु युती धर्मासोबत आप्पांना आम्ही कायम सांगतो की आप्पा पाचोरा शहर हे तुमच्या कार्यकाळात खरंच बदललंय. आणि असे अनेक लोक आहे. शिरपूरचं मी एक उदाहरण पाहिलं, त्या गावात बगीच्यांच्या संदर्भातला विषय असेल, आपल्याला अनेक ना एक विषय अशा हातात घेतले आहेत. आणि आप्पा तुमच्यापेक्षा माझे आकडे कमी आहे, तुम्ही मित्राला खरं सांगत नाही. मला आज बाहेरून एका माणसाने GR टाकला, दोस्ती अशी करायची माणसाने जात सोडायची पण साथ नाही सोडायची. कायम तुम्हाला मी कधी कधी काही सांगितलं असेल, तुम्ही कधी तुम्हाला म्हणतो की नाही आप्पा माझा दोस्त आहे, मी सगळ्यांसमोर सांगतो, मग ते काही होऊ द्या, पण आप्पा गुपचूप तिकडे पैसे आणतात तरी मला सांगत नाही. आज 115 कोटी का 103 कोटी रुपयाचा GR आला, माझं डोकंच काम करेना. म्हटलं 103 कोटी रुपये पाचोऱ्यात आले, 40 कसं मागे राहिले. मी सकाळपासून देवेंद्र भाऊंना गिरीश भाऊंच्या मागे लागलोय, मला 2 दिवसात GR द्यावा लागेल. आप्पाला दिलं मला कसं नाही, एकाला भात तुपाशी आणि एकाला असं कसं चालेल. पण आपण बघा या शहराचे रस्ते, मी तुलनात्मक गणित तुमच्या सगळ्यांसमोर मांडणार आहे.
तुम्हाला तो सगळ्यांना अधिकार आहे आम्हाला विचारायचा. आताच आपण मंगेश दादा चव्हाण आणि किशोरप्पा पाटील यांची स्वतंत्र भूमिका जाणून घेतली. त्यांच्या मैत्रीचा आपण दाखला देखील पाहिला आणि त्यानंतर तापलेलं राजकारण देखील पाहिलं. पण राजकारण म्हटलं म्हणजे आरोप प्रत्यारोपाच्या फैरी जाडल्या जात असतात. कुणी कुणाचा कायम शत्रू नसतो, कुणी कुणाचा कायम मित्र नसतो, अशी राजकारणाची भूमिका असते. मात्र या सगळ्या बदलत्या वातावरणामध्ये पिळला जातो तो सर्वसामान्य आणि एकनिष्ठ असलेला कार्यकर्ता. किशोरप्पा पाटील आणि मंगेश दादा चव्हाण यांच्या या बदलत्या भूमिकांमधून एक मात्र दिसून आलं की कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. नेमका कोणता झेंडा घेऊ हाती अशी भूमिका कार्यकर्त्यांची निर्माण झालेली आहे आणि याचे परिणाम काय होतील हे येत्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळणार आहे. कार्यकर्त्यांसाठी निर्माण झालेली संभ्रमावस्था, त्यानंतर त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांची असलेली भूमिका, यामधून सर्वसामान्य नागरिक म्हणा किंवा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणा, जो एकनिष्ठ कार्यकर्ता आहे त्याच्यावर जास्त गदा येणार आहे आणि याचे परिणाम काय होतील हे येत्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून येणार आहे. तोपर्यंत पाहत राहा जळगाव मिरर.